नमस्कार, मी प्रीती. मी मराठी लाईव्हच्या प्राईम टाइम मध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत. अयोध्येत सोमवारी प्राणप्रतिष्ठेसह 500 वर्षांची प्रतीक्षा संपली. सगळ्या देशाला या क्षणाची उत्सुकता होती. अखेरकार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पूजा अर्चा पार पडली. आसमंतात जय श्रीरामाचा नारा भरून राहिला होता. सर्वत्र फटाक्यांची आतिषबाजी झाली. रोषणाईने सर्व काही उजळून निघालेलं असताना भारतात घराघरात दीप प्रज्वलन देखील झालं. भारताच्या या आनंद पर्वावर पाकिस्तान कसा रिॲक्ट होणार याकडे आंतरराष्ट्रीय विषयाच्या अभ्यासकांचं लक्ष लागलं होतं. जगातील अनेक देशांनी राम मंदिराच्या उद्घाटनाबद्दल भारताला शुभेच्छा दिल्या. पाकिस्तानला अपेक्षेप्रमाणे त्रास झाला. पाकिस्तानला पोटदुखी झाली, चांगला जळफळाट झाला. भारताबद्दल नेहमीच उलटसुलट वक्तव्य करणारा पाकिस्तानने हिंदुत्वाला सर्वात मोठा धोका म्हटलंय. प्रभू रामाशी आमचं जुनं नातं आहे. श्रीरामाशी शिवसेनेचं अत्यंत जिव्हाळ्याचं भावनिक जुनं नातं आहे. शिवसेना नसती तर अयोध्येत श्रीरामाशी प्राणप्रतिष्ठाच होऊ शकली नसती, असं शिवसेनेचे वाक तिथे पोहोचले. त्यांनी धैर्य दाखवलं, शौर्य दाखवलं म्हणून काल पंतप्रधानांना अयोध्येत जाऊन श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा करता आली. लोक म्हणतात शिवसेनेचा रामाशी काय संबंध? या बाबतीत समर्थ रामदासांनी जे सांगितले ते शिवसेनेच्या बाबतीत सांगितलंय. आम्ही काय कोणाचे खातो, ते श्रीराम आम्हाला देतो. आमचा राम बाळासाहेब ठाकरे असेल, काळा राम असेल किंवा आमचा राम अयोध्येचा राम असेल, जिथे अधिवेशन होत आहे ते धर्मक्षेत्र आहे, असं शिवसेना नेते खासदार संजय राऊत म्हणाले. शिवसेना ठाकरे गटाचं नाशिकमध्ये सातपूर परिसरातील डेमोक्रेसी हॉलमध्ये राजव्यापी महाअधिवेशन होत आहे. या अधिवेशनात ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बोलत होते. राम कुठल्याही व्यक्तीची किंवा पक्षाची मालमत्ता नाही. तशी मालकी केली तर भाजपमुक्त प्रभू श्रीराम करावा लागेल. भाजपमुक्त श्रीराम नुसतं जयराम नाही, भाजपमुक्त जय श्रीराम. काय चाललंय आज? त्यांनी तुम्हाला इथपर्यंत पोहोचवलं. शिवसैनिक सोबत होते, काही कारसेवक आजही आहेत, असं उद्धव ठाकरे म्हणाले. मुंबईतील पश्चिम रेल्वे मार्गावर एक भीषण अपघात झाला असून त्यामध्ये 3 रेल्वे कर्मचाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. बिघाड झालेल्या सिग्नल यंत्रणेत दुरुस्ती करताना तिघांनाही लोकलनं उडवलं. वसई रोड आणि नायगाव रेल्वे स्थानकाच्या दरम्यान सोमवारी रात्री ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेत मुख्य सिग्नल निरीक्षक वासू मित्र यांच्यासह सोमनाथ लुंबरे आणि सचिन वानखेडे यांचा जागीच मृत्यू झाला. सोमवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. या घटनेनंतर मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना तत्काळ मदत म्हणून 55,000 रुपये रेल्वेकडून देण्यात आले असून उर्वरित रक्कम 15 दिवसात येणार आहे. सचिन वानखेडे आणि सोमनाथ लंबुरे 40 लाखांची मदत मिळणार असून वासू मित्र यांना 1,24,00,000 मदत रेल्वेकडून मिळणार आहे.